कायम लक्षात ठेवा या गोष्टी. आरसा कधीही खोटं बोलत नाही. ज्ञान कधी भित्रेपणा देत नाही. अध्यात्म कधी मोह होऊ देत नाही. सत्य कधी कमजोर होऊ देत नाही. प्रेम कधी ईर्ष्या होऊ देत नाही. विश्वास कधी दुःखी होऊ देत नाही. कर्म कधी अयशस्वी होऊ देत नाही. अहंकाराची करवत, स्वार्थाची तलवार आणि कपट भावनेची कुऱ्हाड चांगल्या संबंधांना कापून टाकते. रागात असताना सुद्धा शब्दांची निवड अशी असायला हवी की उद्या राग उतरल्यानंतर स्वतःच्या नजरेत खजील व्हायला लागू नये. शब्द फुकट मिळतात, पण त्यांच्या निवडीवर ठरतं की त्याची किंमत मिळणार की किंमत चुकवावी लागणार. यश हे नेहमी चांगल्या विचारांनी मिळतं आणि चांगले विचार हे नेहमी चांगल्या संबंधातून, चांगल्या नात्यांमधून येतात. म्हणून आपली संगत नेहमी चांगली ठेवा. पाणी आणि माणसाची वाणी जेव्हा पण मर्यादा सोडतात तेव्हा विनाशच होतो. माळी प्रत्येक दिवशी झाडाला पाणी देतो, पण झाडाची फळे मात्र ठराविक कालावधीतच येतात. म्हणून संयम ठेवा. प्रत्येक गोष्ट ही वेळेवर होते. प्रत्येक दिवशी चांगलं काम करत राहा, फळ नक्कीच मिळेल. चांगल्या लोकांची संगत हे नेहमी आपल्यासाठी चांगलंच भविष्य करते. कारण हवा जेव्हा फुलांना स्पर्श करून जाते तेव्हा ती सुद्धा सुगंधित होते. सवयी आणि संस्कार ठरवतात की माणसाची किंमत कवडी मोल आहे की माणूस मौल्यवान आहे. कर्म नेहमी विचार करून करा. कोणाचा आशीर्वादही रिकामा जात नाही आणि कोणाचा तळतळाटही रिकामा जात नाही. नेहमी संपर्कात राहायला हवं. अनोळखी लोकांच्या गोंधळापेक्षा आपल्या माणसांचं मौन त्रासदायक असतं. जेव्हा विचारांना कीड लागते तेव्हा नाते संपायला सुरुवात होते. नातं जोडायचं तर कौतुक करायला शिका आणि नातं तोडायचं तर खरं बोलायला शिका. जास्त देणारा नेहमीच फसवला गेला आहे. मग ते प्रेम असो, विश्वास असो वा कोणाची साथ असो. पक्षी कधीच त्यांच्या पिल्लांना भविष्यासाठी घरटे बांधून देत नाही. ते तर फक्त त्यांना आकाशात उंच उडायला शिकवतात. देवाची तुटलेली मूर्ती झाडाखाली बघून एक गोष्ट समजली की आयुष्यात कधीही स्वतःला तुटू देऊ नका. कारण हे जग तुटलेल्या देवांना घरात जागा देत नाही. तिथं माणसांची काय लायकी. जीवनात सहन करायला शिकायला हवं. कारण आपल्यातही अशा बऱ्याच कमतरता आहेत आणि तरीही इतर लोक आपल्याला सहन करत असतात. सौभाग्य म्हणजे ते जे 7 पिढ्या उपभोगतात आणि दुसऱ्याचं ओरबाडून जे मिळतं ते 7 पिढ्या भोगतात. महत्वाकांक्षा राजालाही गुलाम बनवतात. संयम गुलाम असणाऱ्यालाही राजा बनवतो. आपल्या आयुष्यातील कुठल्याच दिवसाला दोष देऊ नका. चांगला दिवस आनंद घेऊन येतो आणि वाईट दिवस अनुभव घेऊन येतो. 2 गोष्टी मोजणं सोडून द्या. स्वतःचं दुःख आणि दुसऱ्याचं सुख. एवढं केलं तर आयुष्य सोपं होईल. भाकरी खाण्यापेक्षा भाकरी बनवायला जास्त वेळ लागतो आणि भाकरी बनवण्यापेक्षा भाकरी कमवायला जास्त वेळ लागतो आणि भाकरी कमवण्यापेक्षा ती उगवण्याला जास्त वेळ लागतो. म्हणून ती खाताना आनंदाने खा आणि बनवणाऱ्याचे आणि उगवणाऱ्याचे कृतज्ञ राहा. म्हाताऱ्या आईवडिलांना माहीत आहे की ते मुलांच्या घरी राहतात, पण तसे नाहीत राहत जसे मुलं त्यांच्या घरी राहत होते. नातेवाईकांची तुमच्या सोबतची वागणूक ही कधीकधी तुमच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर देखील ठरते. जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा तिरस्कार करणारेही जवळ येतात आणि जेव्हा वेळ खराब असते तेव्हा प्रेम करणारेही दूर जातात. अंधारात आपली सावली देखील साथ देत नाही. म्हातारपणात आपलं शरीर साथ देत नाही. सगळं आयुष्य मागे पळत राहिलो ज्याच्या, शेवटी ते धनही सोबत येत नाही. सुखसुविधा आणि समस्या दोन्ही प्रमाणापेक्षा जास्त झाल्या तर घातक ठरतात. चलाकपणा, खोटेपणा आणि निर्लज्ज असणं यालाच आजकाल समजदारी म्हणतात. काय सुंदर म्हणलं आहे कोणीतरी. श्वासांसोबत चालत होतो तेव्हा एकटा होतो,
जसा श्वास थांबला तसे सगळे सोबत चालू लागले. विचार चांगले ठेवा, लोक आपोआप चांगले वाटू लागतील. नियत चांगली ठेवा, काम आपोआप ठीक होत जातील. तुम्ही कितीही तुमच्या हिशोबाने हिशोब ठेवण्याचा प्रयत्न करा, वरचा त्याच्या हिशोबाने हिशोब चुकता करून घेतो. आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असतं. एक तर त्या परमात्म्याला आणि दुसरं म्हणजे आपल्या अंतरात्म्याला. कोणाची नियत तुम्ही कधी बदलू शकत नाही. कांदा कितीही प्रेमाने चिरला तरी डोळ्यात पाणी हे येतच. डोळे बंद केलं तरी येणारं संकट थांबत नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. कोणी तुमच्या रस्त्यात खड्डे करत असेल तर घाबरू नका. हे तेच लोक आहेत जे तुम्हाला मोठी उडी घ्यायला मदत करतात. तुमचं ध्येय तुमच्यासाठी सर्वात प्रिय असेल तर तुमच्यावर होणारी टीका, कौतुक, तिरस्कार या कुठल्याच गोष्टी महत्त्वाच्या राहत नाहीत. जखम लपवणं ही देखील एक कला आहे, कारण इथं पावला पावलावर लोक मीठ घेऊन आहेत. घरे वेगवेगळी झाली आणि लहानपणी एकत्र खेळणारे भाऊ बहीण एकमेकांचे पाहुणे झाले. जिथं हे जाणवेल की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होत आहे, तिथून निघून गेलेलं कधीही चांगलं. आयुष्याने एक गोष्ट शिकवली, आपल्या माणसांच्या जवळ राहायचं असेल तर मौन राहायला शिकायचं आणि आपल्या माणसांना जवळ आणायचं असेल तर गोष्टी मनावर घेणं सोडून द्यायला हवं. चाल खेळायला बुद्धिबळाच्या खेळात चांगली वाटते, नात्यांमध्ये नाही. फूल कितीही सुंदर असलं तरी त्याचं कौतुक हे त्याच्या सुगंधामुळे होतं आणि माणूस कितीही मोठा असला तरी त्याला आदर हा त्याच्या गुणांमुळेच मिळतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.